वडगाव हवेली येथे एक मैदान चालू आहे. एक टॉपचं मैदान चालू आहे अतुल बाबा केसरीचं. त्या मैदानात सेमीला एक धक्कादायक निकाल सगळ्यांसमोर आला. सगळ्यांचा लाडका बैल बकासूर आणि लखन, आपल्या गाडीला पराभव स्वीकारावा लागला. नक्कीच जाऊ दे, तुझं एका पराभवाने वाघास अस्तित्व संपत नाही, कारण तुला बोलणारे खूप लोक आहेत, तुझ्या प्रेम करणारे पण लोक खूप आहेत. नक्कीच एक छान गाडी पळाली. छत्रपती संभाजीनगरचा अर्जुन आणि त्याच्यासोबत पळाला MM नाना फेट यांचा राजा. नक्कीच त्या गाडीने इतिहासच केला म्हणावंच लागेल, कारण या बैलगाडा क्षेत्रात एक टॉपची गाडी, ज्या गाडीला कोणच हरवू शकत नाही, तो म्हणजे बकासूर आणि लखन. या जोडीला कोणच हरवू शकत नव्हतं. परंतु तुम्ही बघितलं, पब्लिकनं पळाला तो अर्जुन आणि राजा. नक्कीच त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि नक्कीच आपल्या बकासूरला एक नजरच लागली म्हणावी लागेल कोणाची तरी, कारण एवढी टॉपची जोडी वाटत नाही डोळ्यात, असं विश्वास पण बसत नाही. पण असू द्या, तो खेळाचा एक प्रकार असतो. त्या खेळामध्ये पराभव पचवण्याची ताकद पण ठेवावी लागते. नक्कीच तो पराभव आम्ही स्वीकारतो बकासूर फॅन, आणि नक्कीच पुढच्या मैदानात एक चांगल्या पद्धतीने पळेल आपला बकासूर आणि लखन. असो, मैदान खूप छान आहे ते मैदान. त्या मैदानात एक सगळ्यात टॉपचे पण गाड्या आहेत. पण असो, त्या अर्जुन आणि राजाला खूप साऱ्या शुभेच्छा, कारण त्या गाडीला हरवून त्यांनी एक इतिहास केला. कारण बकासूरला हरवणं आणि लखनला हरवणं आय थिंक पॉसिबल नव्हतंच. पण असो, बकासूर कायम बकासूर प्रेमी आहोत. खूप साऱ्या शुभेच्छा. बॅड लक होतं आज आमचं, पराभव झाल्यामुळं खूप मन नाराज झालं आमचं. त्याच्यामुळे जाऊ दे, खूप शुभेच्छा देतो त्या अर्जुनला. धन्यवाद.